घटना आहे आकाशची. वय अवघं 24. परभणी जिल्ह्यात राहणारा साधा मेहनती तरुण. रंग सावळा, चेहऱ्यावर गोड हसू, डोळ्यात मोठी स्वप्न आणि भविष्याची आशा. आयुष्यात काहीतरी मोठं करायचं असं त्याचं स्वप्न होतं. घरची परिस्थिती बेताची, पण मनानं तो श्रीमंत. शांत, मनमिळाऊ. गावातल्या आजोबांशी सहज गप्पा मारणारा, लहान मुलांशी खेळणारा आणि आई वडिलांना देव मानणारा. आकाशचं शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. लहानपणापासून त्याला शिकण्याची आवड होती, पण घरच्या परिस्थितीमुळे त्याला नेहमीच मेहनत करावी लागायची. गणितात तो थोडा कमजोर, पण मेहनतीनं त्यानं 12वी पास केली. मग पुण्यात डिप्लोमा कोर्सला प्रवेश घेतला. अभ्यासात तो फार हुशार नव्हता, पण त्याला ठाऊक होतं, परिस्थितीवर मात करणं हेच खरं शिक्षण. पुण्यात गेल्यावर त्याचं आयुष्य बदललं. तिथं त्याला एका कंपनीत चांगली नोकरी मिळाली. मासिक पगार, स्वतःची छोटी खोली आणि स्वप्नांना नवं बळ मिळालं. इथून त्याच्या आयुष्याचा खरा प्रवास सुरू झाला. आकाशचं कुटुंब, वडील प्रकाश शिस्तप्रिय पण रागीट. त्यांच्या मनात जातीचा अभिमान खूप. प्रतिष्ठा त्यांच्यासाठी सर्वस्व होती. कोणी काही बोललं तर ते सहन करत नसत. त्यांना सगळं आपल्या नियंत्रणात हवं होतं. आई सावित्री नेहमी शांत, कुटुंबाला सांभाळणारी. ती कधीच स्वतःच्या इच्छा बोलून दाखवत नसे, फक्त कुटुंबाचं भलं बघायची. लहान भाऊ संतोष वडिलांच्या छायेत वाढलेला. त्याला वडिलांचं ऐकणंच बरोबर वाटायचं. आणि एक बहीण, जी लग्न होऊन सासरी गेली होती. आकाश मात्र वेगळा होता. त्याला जाती धर्माच्या भिंती मान्य नव्हत्या. तो माणूस बघायचा, नावं नाही. त्याचं असं म्हणणं होतं की प्रेम आणि मेहनत यात कोणतीच सीमा नसते. याच विचारांमुळे त्याचे वडिलांशी वारंवार वाद व्हायचे. प्रकाश यांना आकाशचा मोकळेपणा खटकायचा. आपली प्रतिष्ठा जपायची असं ते नेहमी म्हणायचे. संतोषलाही आकाशाची स्वप्न कधी समजली नाहीत. तो फक्त वडिलांचं ऐकायचा, त्यांच्याच विचारांचा होता. पुण्यात नोकरी करताना आकाशाची ओळख झाली प्रियाशी. एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत दोघं भेटले. प्रिया साधी, प्रेमळ आणि स्वप्न बघणारी. तिच्या बोलण्यात एक वेगळीच जादू होती. ती हसली की सगळं विश्व तिच्या भोवती थांबायचं असं आकाशला वाटायचं. विशेष म्हणजे तीही आकाशच्या जातीची होती. आकाशला वाटलं कदाचित यामुळे घरच्यांना पटवणं सोपं जाईल. पण प्रेमाला कधीच जाती धर्माची गरज नसते आणि आकाशला तेच खरं वाटायचं. दोघांनी हळूहळू एकमेकांना समजून घेतलं. कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये गप्पा, रात्री फोनवर तासनतास बोलणं आणि छोट्या छोट्या गोष्टींवर हसणं, यात त्यांचं प्रेम वाढत गेलं. प्रियाला तिच्या कुटुंबावर खूप प्रेम होतं, पण तिनं आकाशवर पूर्ण विश्वास ठेवला. 3 वर्ष त्यांनी मनापासून प्रेम केलं. एकमेकांसाठी वेळ काढत, स्वप्न रंगवत आणि आयुष्याला नवा अर्थ देत ते जगत होते. आकाशला वाटायचं प्रियासोबत तो काहीही साध्य करू शकतो. तिच्यासाठी तो रोज नव्या उत्साहानं कामाला जायचा. एका संध्याकाळी पुण्यातल्या एका उद्यानात बसून दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. आपण एकमेकांशिवाय जगूच शकत नाही, प्रिया हसत म्हणाली. आकाशने तिचा हात हातात घेतला आणि वचन दिलं, मी तुला कधीच एकटं सोडणार नाही. पण घरच्यांना सांगणं सोपं नव्हतं. आकाशने प्रकाश यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. आम्ही प्रेम करतो, ती मुलगी आपल्याच जातीची आहे, असं त्यानं सांगितलं. पण प्रकाश यांनी थेट नकार दिला. प्रेमविवाह आमच्या घरात चालत नाही. आम्ही ठरवलं तेच होईल, असं त्यांचं ठाम मत होतं. आकाशच्या सगळ्या विनंत्या त्यांनी धुडकावल्या. आकाश आणि प्रियाने शेवटी ठरवलं ते स्वतःचा मार्ग निवडतील. त्यांनी आळंदीत जाऊन साधं मंदिरात लग्न केलं. पुण्यात एका छोट्या भाड्याच्या खोलीत त्यांनी संसार सुरू केला. आकाश कंपनीत काम करायचा, प्रिया घर सांभाळायची. सकाळी दोघं एकत्र चहा घ्यायचे, रात्री गप्पा मारायचे. प्रियाच्या हाताच्या पिठलं भाकरीवर आकाश तुटून पडायचा. तुझ्यासारखं पिठलं कोणीच बनवू शकत नाही, तो हसत म्हणायचा. त्यांचं प्रेम रोज नव्याने फुलत होतं. त्यांना वाटायचं आता सगळं ठीक होईल. पण आयुष्य इतकं सोपं नसतं. एका रविवारी सकाळी दोघं चहा घेत बसले होते. आकाशच्या मोबाईलवर प्रकाश यांचा फोन आला. परभणीत ये, जरा बोलायच्याने एवढंच सांगितलं. आकाशचा चेहरा क्षणभर गंभीर झाला. काही वाईट बोलणार नाहीत ना? प्रियाने विचारलं. नाही ग, कदाचित आता स्वीकारतील, आकाशने हसत उत्तर दिलं. प्रिया म्हणाली, लवकर परत, संध्याकाळी भजी करणार. आकाश तिच्या कपाळावर चुंबन घेऊन निघाला. त्याला काय माहीत ही त्याची शेवटची भेट ठरेल. परभणीत पोहोचल्यावर प्रकाश यांनी आकाशला शेतात भेटायला बोलावलं. आकाश तिथे गेला. शेतात फक्त प्रकाश आणि संतोष होते. वातावरणात एक विचित्र शांतता होती. प्रकाश यांनी विचारलं, लग्न करून आलास, आता काय करतोस? आकाश म्हणाला, नोकरी करतो. आम्ही खूप खुश आहोत. हे ऐकताच प्रकाश यांचा चेहरा कठोर झाला. त्यांनी मुठी आवळल्या. संतोषने झाडामागून धारदार शस्त्र आणलं आणि प्रकाश यांच्या हातात दिलं. आकाशला काही समजण्याआधीच प्रकाश यांनी त्याच्या डोक्यावर जोरात वार केला. आकाश खाली कोसळला. त्यानं ओरडण्याचा प्रयत्न केला, पण दुसऱ्या क्षणी त्याच्या छातीवर, हातावर वार झाले.
शेतात फक्त पक्ष्यांची किलबिल आणि आकाशच्या हंबरड्याचा आवाज. रक्ताचा डोह साचला. आकाशचं शरीर थरथरत होतं. त्याची नजर वडिलांकडे होती. मी तुमचं ऐकलं, चुकीचं काय केलं? हे त्याचे शेवटचे शब्द. शेजारच्या शेतकऱ्यांनी रक्ताचे डाग आणि हालचाल पाहून पोलिसांना कळवलं. परभणी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं. आकाशचा मृतदेह शेतात पडला होता. डोकं चिरलेलं, चेहरा ओळखून न येण्याजोगा. तपास सुरू झाला. पोलिसांनी आकाशच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासले. स्थानिक लोकांनी सांगितलं की त्याला शेवटचा प्रकाश आणि संतोष यांच्यासोबत शेताकडे जाताना पाहिलं होतं. काही तासांतच पोलिसांना कळलं ही हत्या बाहेरच्यांनी नाही, तर घरच्यांनीच केली. प्रकाश आणि संतोष यांना अटक झाली. प्रिया दिवसभर आकाशच्या कॉलची वाट पाहत होती. संध्याकाळ झाली, रात्र झाली, पण तो परतला नाही. तिनं फोन केला, तो बंद होता. तिचं मन अस्वस्थ झालं. सकाळी पोलिसांचा कॉल आला, तुमच्या पतीचा मृतदेह सापडला. ओळखीसाठी या. प्रियाला विश्वासच बसेना. ती पुण्याहून परभणीकडे धावली. शवागारात आकाशचा चेहरा पाहताच ती कोसळली. हे का झालं? फक्त प्रेम केलं होतं आम्ही, ती किंचाळत म्हणाली. ज्या वडिलांना ती आदरायची त्यांनीच तिचा संसार उद्ध्वस्त केला. पोलिसांनी तपास पुढे नेला. प्रकाश यांनी सुरुवातीला सांगितलं की त्यांना काही माहीत नाही. पण कॉल रेकॉर्ड्स, शेतकऱ्यांचे जबाब आणि शेतात सापडलेलं शस्त्र यामुळे त्यांचा गुन्हा सिद्ध झाला. संतोषनेही कबूल केलं की त्यानं वडिलांना साथ दिली. पोलिसांनी खटला दाखल केला. दोघांवर खुनाचा गुन्हा नोंदला गेला. परभणी जिल्ह्यात या घटनेनं खळबळ माजली. गावागावात चर्चा सुरू झाली. काहींनी प्रकाश यांच्या कृत्याचं समर्थन केलं, तर काहींनी त्यांच्यावर टीका केली. सामाजिक संघटनांनी या घटनेचा निषेध केला. ऑनर किलिंगविरुद्ध आवाज उठवला. प्रियाने ठरवलं ती हार मानणार नाही. ती म्हणाली, मी लढेन. आकाशासाठी, आमच्या प्रेमासाठी आणि त्या सगळ्यांसाठी जे जातीच्या बेड्यात अडकलेत. तिनं कायदेशीर लढाई सुरू केली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्याहीपेक्षा जास्त जिद्द होती. तिला आकाशच्या स्वप्नांना जीवन ठेवायचं होतं. या घटनेनं परभणी जिल्ह्यात एकच खळबळ माजली. लोक विचार करू लागले, प्रेम हा गुन्हा कसा असू शकतो? आकाश आणि प्रियाचं प्रेम खरं होतं. त्यांनी फक्त एकमेकांना निवडलं, पण समाजाच्या आणि कुटुंबाच्या रूढींनी त्यांचं आयुष्य हिरावलं. आकाशने फक्त प्रेम केलं. त्या प्रेमात जात नव्हती, धर्म नव्हता, फक्त भावना होत्या. पण त्या भावनांना त्याच्या स्वतःच्या कुटुंबानं पायदळीत उडवलं. एका बापानं आपल्या मुलाचा जीव घेणं म्हणजे माणुसकी संपली, नाही का? किती काळ असं चालणार? एखाद्याने प्रेम केलं तर त्याचं आयुष्य संपवायचं? ही कहाणी फक्त आकाशाची नाही, ती प्रत्येक स्वप्न बघणाऱ्या तरुणाची आहे. आपण कधी बदलणार? प्रेमाला आधार देण्याची, जाती धर्माच्या भिंती पाडण्याची गरज आहे. या घटनेतून आपण काय शिकतो? की प्रेम हा गुन्हा नाही, पण त्याला मारणं हा नक्कीच गुन्हा आहे. तुम्हाला या घटनेवर काय वाटतं? प्रेमाला संधी द्यायला हवी की रूढींना थारा द्यायचा? तुमचं मत कळवा. आणि हो, असं कंटेंट आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन्स ऑन करा. धन्यवाद.